दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे। तरीही आषाढी आधीच काही भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। या दरम्यान या नगरीत होणारी गर्दी आणि सामान्य भाविकांना प्राधान्यस्थानी ठेवत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासंदर्भात एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी गजबजली असली तरी हजारो भाविक आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळत नसल्याने आत्ताच दर्शन घेऊन पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत। दर्शन रांगेत भाविकांना अनेक सुविधा यंदा देण्यात येत आहेत आणि अशातच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी रांगेत हजारो भाविक असताना VIP दर्शन दिल्यास कारवाई होणार असल्याचे स्पष्ट आदेश जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले। श्री विठ्ठल रुक्मिणी VIP दर्शनास सोडल्याचे जर का समोर आले तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय। VIP दर्शन संख्या जर वाढली की दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते, त्यामुळेच हा आदेश काढण्यात आलाय।